राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आपल्यासोबत आहेत. ताई, आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. महिला लाडक्या बहिणींची जी रक्कम आहे ती कमी होणार आणि अगदी ती 500 रुपयावर येणार. काय सांगाल या संदर्भात? एक तर निवडणुकीच्या वेळेस जे सरकारने आश्वासनं दिलेली होती किंवा सरकारमधल्या मंत्र्यांनी आश्वासन दिली होती ती कुठलेही आश्वासनं पूर्ण करण्यासाठी सरकार आत्ता पुढे येत नाहीये. त्यातलंच एक आश्वासन होतं की एकतर महिलांना 2100 रुपये देतील, तर ते वाढवणं तर सोडूनच दिलेत, उलट रक्कम कमी करतंय. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी केली जाईल हे एक आश्वासन होतं, तेही पूर्ण करण्यात आलं नाहीये. वीज बिलं माफी केल्या जातील, शेतकऱ्यांचे इलेक्ट्रिसिटीचे ते पण आश्वासन पूर्ण करण्यात आलं नाही. म्हणजे सगळे निवडणुकीच्या वेळेसच्या भूलथापा होत्या आणि फक्त लोकांचे मतं मिळवून घेण्यासाठीची खोटी आश्वासनं होती की काय असं आता वाटायला लागलंय, कारण सगळ्या आश्वासनांना आता तिलांजली दिलेली आहे. परंतु या सगळ्या विषयासंदर्भात बोलताना मंत्री आशिष जयस्वाल म्हणतायत की विरोधकांकडून खोटी माहिती पसरवली जाते. अशा कुठल्याही प्रकारचा GR निघालेला नाहीये. महिलांची जी रक्कम आहे 1500 रुपये ती त्यांना मिळणारच आहे. कुठेही 500 रुपये करणार असं काही GR निघालेलं नाही. GR निघालेला नाहीये असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मला असं वाटतं त्यांनीच त्यांच्या सरकारच्या गेल्या या निवडणुकीनंतरचे सगळे निर्णय बघावेत की पहिले दिवशीपासून वेगवेगळे निकष लावून महिलांची संख्या कमी करण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे. मधल्या काळामध्ये 10 लाख महिलांची संख्या कमी करण्यात आली, त्यांना कडक निकष लावून त्यांचे पैसे कमी करण्यात आले. आता हा नवीन निकष लावण्यात आलेला आहे आणि हा काय आम्ही म्हणत नाहीये, ही पेपरमध्ये आलेली ऑफिशियल बातमी आहे. त्या बातमीवरती बघूनच आम्ही हे सांगतोय की जे निकष लावलेले आहेत हळूहळू सरकारला ही योजना बंद करण्याकडे सरकार वाटचाल करतंय. आणि खोटं बोलायचं काय, तुम्ही दाखवा ना आम्हाला. हे जर तुम्ही म्हणताय तर तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करा ना. तुम्ही 2100 रुपये देणार होतात माझ्या लाडक्या बहिणींना, सरकार आल्याबरोबर का पूर्ण केलं नाही ह्याचं पण उत्तर त्यांनी द्यावं. सरकार पडण्याची वेळ जवळ आली असं तुम्ही म्हणताय, नेमकं का असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही ट्विट केलं त्या सांगा. तुम्ही बघितलं असेल तर गेल्या कित्येक दिवस झाले आता एकमेकांमध्ये वाद चालू आहेत. म्हणजे मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्री एकमेकांच्या कार्यालयामध्ये लक्ष ठेवण्यासाठी माणसं नियुक्त केली गेलेली आहेत. आधी अजितदादांच्या कार्यालयामध्ये माणसं नियुक्त करण्यात आली, नंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या फाईली ह्या अजितदादांकडे पाठवण्याचा फतवा काढण्यात आला, नंतर ह्या दोघांच्या फाईली मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाकडे पाठवण्याचा फतवा निघाला होता आणि त्यांच्या कार्यालयातनं सँक्शन झाल्याशिवाय खाली निधी मंजूर होत नाहीये. हे सगळं बघता आणि तुम्ही जर मागच्या वेळेसचं एकनाथ शिंदे साहेबांचं स्टेटमेंट बघितलं असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडताना एक वक्तव्य केलं होतं की आम्हाला निधी मिळत नाही म्हणून आम्ही सत्तेतून बाहेर पडलो. मग आत्ता त्यांना निधी कुठे मिळतोय? आत्ता त्यांच्या आमदारांना निधी कुठे मिळतोय? त्यांच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या आमदारांना निधीसाठी आता वणवण फिरावं लागतंय. त्याच्यामुळे मला एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव जो आपण आतापर्यंत बघितलाय तो ते स्वतः एकदम स्वावलंबी आणि स्वतः सेल्फ रिस्पेक्ट असणारे व्यक्ती आहे. त्याच्यामुळे जो त्यांचा आत्ताचा अपमान होतोय ते सहन करून घेणार नाही तेवढा माझा नक्की विश्वास आहे. कारण आत्ता 2 दिवस आधी आपण बघितलं त्यांचं वेळेवरती भाषण रद्द करण्यात आलं. म्हणजे आता भाषण पण करू देण्याची त्यांना डावलण्यात येतंय. म्हणजे त्यांचं भाषण पण आता घेतलं जात नाहीये. तर कुठेतरी त्यांच्या स्वभावाला बघता मला असं वाटत नाही की आता ते सत्तेमध्ये राहू शकतील, कारण सेल्फ रिस्पेक्ट घालवून तो व्यक्ती सरकारमध्ये नाही राहू शकणार. मंगेशकर रुग्णालयाचा विषय अजूनही प्रलंबित आहे. अजूनही मंगेशकर रुग्णालयावर कारवाई झालेली नाहीये. दुसरी बाब अशी आहे की त्यांचं कोट्यवधी रुपयांची थकबाकी होती ती देखील भरलेली नाही. आता त्यासाठी केवळ 2 दिवस बाकी आहेत. त्या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही बघितलं असेल तर सरकार कुठेतरी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करते किंवा त्या हॉस्पिटलला पाठीशी घालण्याचं कामच करताना दिसतंय. कारण एकतर हा विषयच उद्भवायला नको होता, कारण एका सरकारी पक्षाच्या आमदारांच्या PNची ती पत्नी आणि ज्यांचे दुर्दैवी मृत्यू झालात त्या पैशांअभावी मृत्यू झाला. पहिले तर आमदार महोदयांनीच त्यांना मदत करायला हवी होती. ही वेळच येऊ देण्याची गरज नाही, कारण PA म्हटल्यानंतर तुमचा घरचा व्यक्ती, तुमच्या सोबत 24 तास राहणाऱ्या व्यक्तीच्या मिसेस बरोबर म्हणजे बायको बाबतीमध्ये जर हा प्रकार होत असेल तर तेच खरं चिंतेचा विषय आहे की तुम्ही तुमच्या घरातल्याच माणसांना सांभाळू शकत नाहीयेत. आणि ह्या प्रकरणामध्ये हॉस्पिटलला पाठीशी घालण्याचं काम सरकार करतच आहे. कारण फक्त डॉक्टरचा राजीनामा घेऊन प्रश्न मिटणार नाहीये, पण जे व्यवस्थापन समिती आहे, ज्या समितीच्या अंतर्गत ते हॉस्पिटल चालतं आहे त्यांच्यावरती जबाबदारी देणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं हे अपेक्षित होतं.
पण त्यात सोपा मार्ग काढला. डॉक्टरांचा राजीनामा घेऊन टाकला, त्यांना बाहेर काढला आणि हात वरती करून टाकले, असं काहीतरी प्रकार झालाय. पण माझी विनंती आहे की लवकरात लवकर जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. एक जीव गमावला आहे आपण, आणि असे अनेक जीव कदाचित त्या हॉस्पिटलमध्ये गमावले गेले असतील. फक्त याचा एक आवाज म्हणून त्या महिलेच्या बाबतीमध्ये उठवला गेला, पण बाकीच्यांना च्या बाबतीमध्ये ती कदाचित परिस्थिती असेल. रणजित कसले नावाचा एक निलंबित बीड जिल्ह्यातला अधिकारी आहे आणि तो सातत्याने वेगवेगळे आरोप करतोय. आज त्यानं म्हटलं की वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याचा प्लॅन कुठेतरी सुरू होता. या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघताय? कुठेतरी धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी त्यांचा एन्काउंटर वाल्मिक कराडचा केला जाणार होता, अशा पद्धतीचं त्याचं म्हणणं आहे. मी वक्तव्य ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. या संपूर्ण प्रकरणात सातत्यानं जे खुलासे होत आहेत आणि जे आरोप होत आहेत, सरकार सरळ सरळ वाचवतंय आरोपींना. संपूर्ण प्रकरण जर पहिल्या दिवशीपासून बघितलं तर वाटतंच आहे की सरकार पाठीशी घालण्याचं काम करतच आहे. आणि बीडमधल्या ज्या ज्या काय घटना घडलेल्या आहेत, म्हणजे वाल्मिक कराडांना अटक होण्यापासून, म्हणजे अटक पोलिसांनी केली नाही, त्यांनी स्वतः जाऊन पोलीस स्टेशनला ते स्वतः अटक करून घेतली इथपर्यंत, म्हणजे पोलीस स्वतः शोधू पण शकले नाहीत त्यांना. हे सगळ्या घटना बघतायत कुठेतरी दाल में कुछ काला आहे, या तो सारी दाल ही काली आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. पण त्याला वाव आहे. पण सरकारने या सगळ्या गोष्टींची चौकशी करावी असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय. कारण आज महाराष्ट्रामध्ये बीडचं नाव हे एकदम दहशत, किंवा जसं आपण आधी म्हणायचो ना की बिहार सारखी परिस्थिती झाली आहे, तसं म्हणण्याच्या ऐवजी आता बीड सारखी परिस्थिती झाली आहे असं म्हणायची वेळ आपल्यावरती आली आहे, आणि हे दुर्दैव आहे. शेवटचा प्रश्न, गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचे आरोप प्रत्यारोप मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. आता नाथाभाऊंना काही आरोप केले होते, त्याच्यावर आता एक मोठं पाऊल गिरीश महाजन उचलतायत. नाथाभाऊंना नोटीस पाठवणार आहे अशा पद्धतीचे त्यांना आता घोषित केलं. मला असं वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये नाथाभाऊ स्वतः ह्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये उत्तर देऊ शकतील. त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते समर्थ आहेत ते उत्तर द्यायला. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन अजित शिवतरकर, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.